हॅलो फ्रेंड्स, आताच्या व्हिडिओमध्ये आपण झिरो FIR आणि रेग्युलर FIR मधला फरक पाहणार आहोत. तर झिरो FIR म्हणजे काय? तर प्रत्यक्ष ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला FIR न नोंदवता अन्य ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तुम्ही ती FIR नोंदवता तर त्याला आपण झिरो FIR म्हणतो. कारण त्या FIR ला 0 क्रमांक दिला जातो आणि नंतर ती FIR त्या पर्टिक्युलर ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला तपासासाठी पाठवली जाते, म्हणून त्याला आपण झिरो FIR म्हणतो. आणि रेग्युलर FIR म्हणजे काय? तर रेग्युलर FIR म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणच्याच पोलीस स्टेशनला तुम्ही ती FIR नोंदवता तर त्याला आपण रेग्युलर FIR म्हणतो. त्याला रजिस्ट्रेशन नंबरही लगेच पडतो. म्हणजे जसं की 111/2025 तर 111 हा त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि 2025 सालातील ती 111वी FIR आहे असं धरलं जातं. आणि FIR नोंदवली की लगेचच त्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो सुरू केला जातो. थोडक्यात झिरो FIR म्हणजे जिथे प्रत्यक्ष गुन्हा घडला नाही अशा ठिकाणच्या पोलीस स्टेशनला FIR नोंदवणं आणि रेग्युलर FIR म्हणजे जिथे प्रत्यक्ष गुन्हा घडला आहे त्या ठिकाणच्याच पोलीस स्टेशनला FIR नोंदवणं. तर हा झाला झिरो FIR आणि रेग्युलर FIR मधला फरक. अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक यू.